तर गुड मॉर्निंग पोट्ट. रोजच्या सारखी आपली पण सकाळ आज लवकरच झाली होती. त्यानंतर गेलो होतो आपण जिमला. जिम मध्ये आज आपल्याला घ्यायचा होता चेस्ट वर्कआउट आणि त्यानंतर घ्यायचं होतं आपल्याला ट्रायसेप वर्कआउट. आर्यन भाऊचं काय चालू त्यांनाच माहित, काय घेऊन काय नाही कळणच गेलं. त्यानंतर मी पण घेतले 25-25 डंबल आणि चालू केला ना चेस्ट वर्कआउट. बाहेर बघतो तर वातावरण खूपच छान दिसत होतं. बघा मित्रांनो, वातावरण आजचं किती छान होतं. मस्त धूर पडली होती, पाखरं वगैरे उडत होते. सकाळ सकाळचं वातावरण खूप छान असते. त्यानंतर आपण ही घेतली मशीन. या मशीनने आपल्याला लोअर चेस्टवर खूप भारी पंपिंग पडत होती. त्यानंतर घेतला वैभवनं पण ती मशीन चालू केली मारणं आणि वैभवचा वर्कआउट झाल्याच्या नंतर आम्ही घेतली ट्रायसेप. ट्रायसेप चालू केल्यानंतर बघा वैभव ट्रायसेप मारत होता. या वर्कआउटचं नाव तर माहित नाही, पण ट्रायसेप मध्ये एवढं माहित आहे. त्यानंतर मी पण चालू केला ट्रायसेप. ट्रायसेप झाल्याच्या नंतर आपण आलो जिमच्या बाहेर. तिथं आर्यन आणि प्रशिक आपली वाट पाहू लागली होते, कारण की आपल्याला जायचं होतं मार्केटला. मार्केटला जाता जाता बघलं तिथं झाला ऍक्सिडेंट. दुधाची गाडीच पडली बघा, सगळं दूध सांडलं. त्यानंतर फ्रेश झालो, दादू शिव लागले. दादूच म्हणले चलो, आपल्याला जायचं होतं बाहेर, फिरायला नाही जायचं होतं, काम करायचं होतं. तिथे गेलो. शांत जागेच्या गेल्याच्या नंतर आपण केली कॉलिंग केल्याच्या नंतर आलो घराकडे. आपल्याला जायचं होतं ग्राउंडला. फ्रेश वगैरे होऊन मी आलो रोडला, तर तिथं भेटला आपला कालू भेटल्याच्या नंतर आपले भेटले नागोभाऊ म्हणले मला पण यायचं ग्राउंडला. दादूस म्हणले 5 मिनिटं म्हणत मग दादूसनं लावला अर्धा तास. नंतर आले दादूस. मग गेलो आम्ही ग्राउंडला गेल्याच्या नंतर बघा संध्याकाळ अंधार पडली होती मस्त, पण ग्राउंड करायला मजा येते या टायमाला पण. नंतर घेतली आम्ही दोरी ग्राउंड झाल्याच्या नंतर आणि झाला आपला ग्राउंड झाल्याच्या नंतर मस्त आम्ही घेतली सेल्फी आणि मग आलो आपण घरी. आपण फ्रेश वगैरे झालो ना, आपल्याला जायचं होतं नागोभाऊला घ्यायचं होतं आपला शूज घ्यायसाठी आपण निघलो ना भाऊ मार्केटमध्ये आल्याच्या नंतर 1-2 दुकानात आपण पाहिले शूज. नागोभाऊला काय आवडणाच गेले. त्यानंतर नागोभाऊला शूज आवडला, मग आपण शूज घेतला आणि चला तर मित्रांनो आपण आलो घरी. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.